पुण्यात एटीएसनं केलेल्या कारवाईनंतर आता दहशतवादी कारवायांशी जोडले गेलेले अनेक धागेदोरे सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। खरं तर पुण्यातली ही कारवाई एटीएसने केली आणि 25 ठिकाणी छापेमारी केली। लॅपटॉप्स, मोबाईल आणि इतर महत्त्वाची कागदपत्र सुद्धा या कारवाई दरम्यान एटीएसने जप्त केलेली आहेत। पण तुम्हाला हे माहिती आहे का, कोथरूडमधल्या एका दुचाकी चोरीचा तपास करता करता एटीएसची टीम या कारवाईपर्यंत पोहोचली। नेमकं काय घडलं आपण पाहूया। एका दुचाकी चोरीतून उलगडलं दहशतवादाचं मोठं जाळं। पुण्याच्या कोंढव्यात एटीएसची सर्वात मोठी कारवाई। तब्बल 25 ठिकाणी झडती, 18 जणांना ताब्यात घेऊन चौकशी। कोथरूडमध्ये झालेल्या एका दुचाकी चोरीच्या तपासानं कलाटणी घेतली आणि संपूर्ण पुणे शहर हादरलं। दुचाकी चोरीचा तपास थेट कोंढवा परिसरात पोहोचला आणि बुधवारी मध्यरात्री सुरू झालेला तपास गुरुवारी दुपारपर्यंत चालला। दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांना दहशतवादाशी संबंधित नेटवर्कचा सुगावा लागला। त्यानुसार एटीएस आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकानं कोंढवा, वानवडी, खडकीसह तब्बल 25 ठिकाणांवर सर्च ऑपरेशन केलं। एटीएसचे तब्बल 200 अधिकारी आणि पुणे पोलिसांच्या 500 कर्मचाऱ्यांनी ही शोध मोहीम राबवली। या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल फोन, अनेक सिम कार्ड्स आणि संवेदनशील कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। इतकंच नाही तर साताऱ्यातील एका दुकानातून लष्करी साहित्य खरेदीसाठी 9 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचंही समोर आलंय। या पार्श्वभूमीवर एटीएसनं पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि गुजरातसह विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली। टेरर फंडिंग प्रकरणामध्ये काल एटीएसने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आणि ही जी कारवाई होती, या कारवाईच्या दरम्यान जे काही लोक संशयित होते त्यांना ताब्यात घेतलेला आहे। यांचा संबंध दहशतवादी संघटनांशी आहे का याविषयीची चौकशी आता एटीएस पथक हे करत आहे आणि त्याच कोंढव्यामध्ये आता आहे। आता सामान्य स्थिती इथे बनलेली आहे, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जवळजवळ 18 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि या कारवाईमुळे पुन्हा एकदा दहशतवादी निधी संकलन प्रकरणाने उचल खाल्ली आहे। पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि गुजरातसह विविध ठिकाणी एटीएसच्या पथकांनी एकाच वेळी छापेमारी केली आहे। या छाप्यात विविध संशयित ठिकाणावरून कागदपत्र, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती ही हस्तगत करण्यात आली आहे। साताऱ्यातील एका दुकानातून लष्करी साहित्य खरेदी करण्यात आलं होतं। यासाठी तब्बल 9 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचंही उघड झालं आहे। 2 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा धागा हा पुणे पोलिसांनी 2022 मध्ये मोहम्मद इरफान आणि त्याच्या 2 साथीदारांना अटक केली होती। त्यावेळी त्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी संघटनाकडे वळवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता। महत्त्वाची बाब म्हणजे 2023 मधील एका दुचाकी चोरीतून मोठी साखळी उघड झाली आहे। 2023 मध्ये कोथरूडमधील दुचाकी चोरीचं प्रकरण सुरुवातीला साधं वाटत होतं, मात्र चोरीच्या गुन्ह्यात सहभागी काही जणांचे कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। 17 आरोपींपैकी काहींचा थेट दुबईशी संबंध होता। तसंच हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमधील एक डॉक्टरही या प्रकरणात सहभागी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या डॉक्टरनं ISIS मॉड्यूल तयार केलं होतं, जे दहशतवादी संघटनांशी निधी उभारणी आणि आर्थिक व्यवहाराचं काम करत होते। केंद्रीय गुप्तचर यंत्रणा गेल्या 2 वर्षांपासून या नेटवर्कवर लक्ष ठेवून होती। या नेटवर्कची मुळं थेट कोंढवा परिसरात रोवली असल्याचं आता स्पष्ट झालंय। मला नेहमी असं वाटतं की ज्या भागामध्ये लोक राहतात त्या भागाचा काही याच्यासाठी संपूर्ण भाग काही दोषी नसतो। आता कोंढव्यातल्या ह्या छोट्या मोठ्या गल्लीमध्ये कारवाई सुरू आहे, म्हणजे सगळाच कोंढवा त्याच्यासाठी दोषी आहे आणि जे अल्पसंख्याक बांधव इथे राहतात त्यांचा सगळ्यांचाच अशा दहशतवादी कृत्यांना पाठिंबा असं काही मानायची गरज नाही, पण त्याचा त्रास निश्चित होतो हे मला सांगतायत। पण त्याच्या आधी पुन्हा तीच बिल्डिंग जे अशोका म्यूज या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावरती ही कारवाई आज मुंबई एटीएसने केली असं म्हणतात। जवळपास 25 इमारती आहेत की ज्या इमारतीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। हे पोलीस पण तुम्ही बघत असाल की इथे काही अनुचित प्रकार होऊ नये, देशभरातल्या अनेक दहशतवादी कारवाया कव्हर केल्यात। मी ज्यावेळेला भटकळला होतो त्यावेळेला भटकळ ह्या एका गावाच्या भोवती कितीतरी गोष्टी जोडल्या गेल्या होत्या आणि भटकळची इतकी बदनामी झाली होती की आत्ता जसं कोंढव्याचं ते सांगितलं तसंच भटकळचं होतं की मुली देत नाहीये, भटकळमधनं मुली करत नाही। एटीएसच्या अहवालानुसार कोंढवा परिसरात बाहेरून आलेल्या लोकांना सहजपणे भाड्यानं घर मिळतं। त्याचा गैरफायदा घेऊन अनेकांनी हा भाग सुरक्षित ठिकाण म्हणून वापरला। गेल्या काही वर्षांपासून या परिसरात स्लीपर सेल सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे। 2 वर्षांपूर्वी याच परिसरातून 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर कोंढवा गुप्तचर संस्थांच्या रडारवर आहे।
कोंढव्यातील स्थानिकांनी मात्र अशा प्रकारच्या कारवायांमुळे कोंढवा बदनाम होत असल्याचं सांगत रहिवाशांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं म्हटलंय। कोंढव्यात आमचे नमाजी लोक असतात, हिंदू मुस्लिम आम्ही मिळून राहतो इकडे साहेब, कधी भांडणं नाही का नाही, पण एखादा नालायक येतो इथं त्याची आणि साहेब ते मग आम्हाला डोकं फिरतो, पण ते अख्खा कोंढव्याचा बदनाम होतो। आणि तिथं आमच्या पोरीला समजा तुमच्या पोरीला हिंदूचा स्थळ येऊ द्या, अरे कुठं राहिला पोरगी मी कोंढव्यात देणार नाही आणि कोंढव्याची पोरगी मी करणार नाही असं म्हणतात लोक। अशी एवढी परिस्थिती झाली। हाँ, कोंढवा का सर देखिएगा, अगर कोई क्राइम यहाँ पर होता है तो एरिया की बदनामी तो इसमें श्योर है कि एरिया तो बदनाम हो ही जाएगा। अब वो पुलिस अपना काम कर रही है, अगर किसी ने क्राइम किया है यहाँ पे तो उसका सर्च ऑपरेशन चालू है, माफी नहीं, वो उसका बाद में मालूम पड़ेगा कि क्या किसी ने क्राइम किया है। ये सर्च ऑपरेशन मैं रात यहाँ लेट नाइट आया था, तो जब 3 बजे के आसपास तो यहाँ पे देखा कि पुलिस बैठी हुई है। यहाँ पे आके मैंने पुलिस प्रशासन से भी तीसरे माले पे सर्च चल रहा है। जी हाँ, ये L विंग, ये K विंग में सामने। सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एटीएसच्या या मोठ्या कारवाईनं खळबळ उडाली आहे। जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट घडवण्याचा झालेला प्रयत्न, त्यामुळे पुणे चांगलंच हादरलं होतं। त्यानंतर आता पुन्हा दहशतवादी कारवायांमुळे पुणेकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। अविनाश पवारसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।